1952 साली नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनं माणसावर याचे प्रयोग करायचं ठरवलं. एक अभूतपूर्व अशी ट्रायल आखण्यात आली. टेनेसी राज्यातल्या 1.5 लाख बायकांची पॅप स्मिअरची तपासणी करायचं ठरलं. शेकडो ठिकाणी तपासणी केंद्र उभारण्यात आली. हजारो ठिकाणून स्मिअरच्या स्लाइड्स येऊ लागल्या. प्रत्येक केंद्रावर टेक्निशियन बसलेला असे. स्लाइड आली की तो मान खाली घालून मायक्रोस्कोपमध्ये बघायचा आणि मग मान वर करून भिंतीवर टांगलेलं नॉर्मल आणि ॲबनॉर्मल अशा स्लाइडचं चित्र बघायचं आणि पुन्हा खाली बघून ती स्लाइड नॉर्मल आहे का नॉर्मल नाही ते ठरवायचा. नोंद करायची आणि पुढची स्लाइड घ्यायची, असा त्याचा क्रम असे. काही केंद्रावर तर दिवसाला हजार स्लाइड तपासल्या गेल्याची नोंद आहे. या निरीक्षणांमध्ये सुमारे 550 गर्भाशय मुखांचे कॅन्सर आढळले. हे रुग्ण तसेही डॉक्टरकडे गेलेच असते, पण या प्रयोगातलं सर्वात महत्त्वाचं निरीक्षण असं होतं की त्या 1.5 लाख स्त्रियांमध्ये 557 रुग्ण कॅन्सरच्या पूर्व प्राथमिक अवस्थेत आढळले, ज्यांना कॅन्सरची स्टेज गाठायला अजून कदाचित 15-20 वर्ष लागली होती. याचाच अर्थ एका परगण्यातील सुमारे 600 स्त्रियांना पॅपने जीवनदान दिलं होतं.